नमस्कार सर्वांना. आपल्या सण, परंपरा आणि त्यासोबतचे पारंपरिक पदार्थ हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. आषाढ महिन्यामध्ये आवर्जून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आज मी तुमच्याबरोबर शेअर करते. अगदी घरच्या साहित्यापासून बनवायला खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर इथे एक भांडं मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं. त्यामध्ये 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे. पाणी थोडंसं कोमट होऊन द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने गुळाचे प्रमाण घ्यायचे आहे. आता हा पदार्थ तुम्हाला जास्तच गोड हवा असेल तर 1 वाटी पाण्याला सपाट वाटी गूळ घ्या. तर इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ वापरते, कारण जास्त गोड नको. गरम पाण्यामध्ये गूळ घातला की पटकन विरघळतो. तर गुळवणी बनवल्यासारखं हे मी बनवून घेतले आणि आता एका ताटामध्ये ओतते, म्हणजे पटकन ते थंड पण होईल. आणि ताटामध्ये ओतण्या अगोदर हे गाळून घ्यायचे, कारण बऱ्याचदा काय होतं गुळामध्ये बारीक अशी खर वगैरे असू शकते, एखादा खडा वगैरे. तर इथे मी गुळाचा वापर केला आहे. त्याऐवजी तुम्हाला जर गुळ पावडर वापरायची असेल तर ती पण तुम्ही घेऊ शकता. तर गाळून घेतल्यानंतर बघा असं खाली खर दिसते थोडीशी. 3-4 विलायची मी बारीक करून घेतले. ती विलायची पूड यामध्ये घालते, म्हणजे छान असा स्वाद उतरतो यामध्ये त्याचा आणि मस्त चवदार रेसिपी लागते. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असलो ना की थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव आणखीनच वाढते. मीठ पटकन विरघळावं यासाठी थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी 2 पिठाचा वापर करते. तर सुरुवातीला गव्हाचं पीठ घालणार आहे आणि पीठ लागेल तसंच घ्यायचं आहे, एकदम जास्त नाही वापरायचं. याला मऊपणा येण्यासाठी बेसन पिठाचा सुद्धा वापर करणार आहे, पण जास्त प्रमाणात म्हटलं तर गव्हाचं पीठ वापरायचं आणि बेसन पीठ जरासं कमी वापरायचं. मोठा चमचा भरून बेसन पीठ घेतले. पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. हे जे गुळवणी बनवले त्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढं पीठ घेऊन मळायचं आहे. आजकाल ना हा पदार्थ फार कमी घरामध्ये बनवला जातो, पण त्याची चव आणि परंपरा खरंच जपण्यासारखी आहे. आणि आपण खरं जुन्या पारंपरिक रेसिपी विसरत चाललो आहे. त्यामुळे जुन्या रेसिपींना उजाळा देण्यासाठी आजची ही रेसिपी खास मी अपलोड करते. चपाती बनवायला आपण जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा घट्ट मळायचं आहे. वरून अगदी थोडंसं तेल लावते. मळलेल्या पिठामधून अगदी थोडंसं पीठ काढून घ्यायचं आहे. आता याची छान अशी आपण कोंडबळी बनवणार आहोत. हातावरती थोडंसं असं गोल गोल करून घ्यायचं, किंवा असं तुम्ही ताटामध्ये पण बनवू शकता. पण काय होतं स्टीलचं ताट असल्यामुळे त्याला चिटकू शकतं. सगळ्यात बेस्ट पर्याय पाटावरती किंवा पोळपाटावरती. सुरुवातीला अगदी थोडंसं तेल लावायचे. मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला मिळतील. चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्हाला थोडीशी जरी आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आमच्या लहानपणी ना माझी आई अशा पद्धतीने कोंडबळी बनवायची, म्हणजे एवढ्या मोठ्या साईजमध्ये. पण मी एवढी मोठी नाही बनवणार, छोटी छोटीच बनवणार आहे. हे मधून कट करून यापासून 2 बनवते. छोट्या साईजची दिसायला पण सुंदर दिसतात आणि खाताना पण बरी पडतात. आता हे दोन्ही टोकं जुळवून असं गोल करून पॅक करून घ्यायचं. हे
तुमच्याकडे हा प्रकार बनवतात का हो? कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अजून कोणत्या जुन्या पारंपरिक रेसिपी तुमच्याकडे असतात ते सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. ह्याच्या साईडचं जे टोक आहे, दोन्ही टोकं एकदम पातळ करायची, म्हणजे जेव्हा एकमेकावर त्याची दाबून आपण चिटकवू ना, तेव्हा ती जाड होणार नाहीत. अशा पद्धतीने हे व्यवस्थित पॅक करून घेतलं. एकदा बनवून ठेवली ना, 8-10 दिवस तरी आरामशीर टिकतात आणि याला मऊपणा चांगला येतो बेसन पीठ घातलेलं असल्यामुळे. तर थोड्याशाच पिठाची मी कोंडबळी बनवून घेते. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचे. तापलं का नाही चेक करते अगोदर. तर सुरुवातीला एक सोडून बघते मी, कारण तळताना पण तितकीच काळजी घ्यावी लागते. तेल जर चांगलं नाही तापलं तर अशी ही वातट होतात, व्यवस्थित तळली जात नाहीत. तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडने थोडासा हलकासा कलर आला की पलटी करायची आणि गॅसची फ्लेम जराशी कमी ठेवायची. अधूनमधून पलटी करत छान असा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत, जेणेकरून आतमध्ये पीठ कच्चं राहू नये यासाठी पलटी करतच तळून घ्यायचेत. तर आता पटापट बाकीची पण राहिलेली तळून घेते. आपली पारंपरिक खाद्य संस्कृती जपण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. छान असा खरपूस कलर येईपर्यंत तळून घेतलेत आणि उरलेलं जे पीठ आहे ते फ्रीजमध्ये ठेवून 1-2 दिवसांनी बनवली तरीही चालतात. तर अशा पद्धतीने मस्त अशी आपली कोंडबळी तयार झालेली आहेत. दिसायला तर किती सुंदर दिसत आहेत. बघा ना, घरातलं अगदी साधं साहित्य आणि खूप कमी साहित्य वापरलेलं आहे. गव्हाचं पीठ, बेसन पीठ, गूळ आणि विलायची आणि तळण्यासाठी तेल. तर एवढ्या साहित्यामध्ये मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग मैत्रिणींनो, मी तुम्हाला भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.